विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा हा ठाकरेंच्या शिवसेनेनं लावून धरलाय। मात्र याच विरोधी पक्षनेते पदावरून ठाकरेंच्या शिवसेनेमध्येच अंतर्गत स्पर्धा सुरू झाल्याची चर्चा आहे। कारण मागच्या अनेक महिन्यांपासून विरोधी पक्षनेते पदासाठी अनुभवी आमदार भास्कर जाधव यांचं नाव चर्चेत होतं। पण आता भास्कर जाधव यांच्या जागी आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपदी नेमण्याची ठाकरे गटात चर्चा आहे। उद्धव ठाकरे स्वतः आदित्य ठाकरेंना हे पद मिळावं यासाठी प्रयत्न करतायत असं बोललं जातंय आणि यासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे। दरम्यान अफवांवरती विश्वास ठेवू नका, सत्ताधाऱ्यांनी बातमी पेरली आहे अशी प्रतिक्रिया या सगळ्यावरती आदित्य ठाकरेंनी दिली आहे। सरकार बनवताना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आमच्या आमदारांच्या बैठकीत सांगितलं की तुमच्यातला शिवसैनिक मला मुख्यमंत्री करायचा आहे आणि मुख्यमंत्री पदाचं नाव आलं तेव्हा त्यांनी स्वतःचं नाव दिलं आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले आणि एवढंच नाही तर चिरंजीवांना कॅबिनेट मंत्री केलं। त्यामुळं जर असं आदित्य ठाकरे साहेबांचं नाव विरोधी पक्ष नेतेपदाला पुढे येत असेल तर हा जो काय 2019ला सेना आमदारांना अनुभव आला तसाच अनुभव आता उभाटाच्या आमदारांना येईल। सरकारमध्येच दोन विरोधी पक्षनेते तयार होत नाहीत ना, असा देखील प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल आणि म्हणून कुठच्याही बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात या अफवांवर विश्वास ठेवू नका। कोणी बातमी पेरलेली आहे, कधी पेरलेली आहे, कुठच्या माणसांनी पेरलेली हे आम्हाला सगळं माहिती आहे। दरम्यान ठाकरे पितापुत्र सभागृहामध्ये असेपर्यंत भास्कर जाधव विरोधी पक्षनेते होणार नाहीत अशी टिप्पणी शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केली आहे। किंवा आदित्य ठाकरे एक तरी ठाकरे त्या सभागृहात असेपर्यंत भास्करराव जाधव कधीच विरोधी पक्ष नेते बनू शकत नाही। मग तसं त्या पक्षातून तशी भूमिका त्यांनी मांडायला पाहिजे होती। वेळोवेळी जेव्हा भास्करराव जाधवांचं नाव येतं तेव्हा आदित्य ठाकरेचं नाव स्वतःहून पक्षातून पुढे ढकललं जातं। ह्याच्यात गेम वेगळा आहे, लक्षात ठेवा। ठाकरे असे सहजासहजी कोणाला पद देत नाही। आता याला जवळपास पूर्ण 11 महिन्याच्या वरचा कालावधी होतोय आणि अजूनही विधिमंडळाच्या कार्यालयाने याच्याविषयी किंवा विधिमंडळाचे जे काही अध्यक्ष आहेत विधानसभेचे यांनी कोणताही निर्णय घेतला नाही। खरं ते चुकीचं आहे, कारण सगळे पक्ष मिळून काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष असेल, शिवसेना असेल, या सगळ्यांनी मिळून एकमताने भास्करराव जाधवांचं नाव दिलेलं आहे। महायुतीचं सरकार स्थापन होऊन वर्ष झालं तरी अद्यापही विरोधी पक्षनेता नेमण्यात आलेला नाहीये आणि त्यामुळे या विरोधात महाविकास आघाडीनं आक्रमक भूमिका घेतली आहे। भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते करतील असं वाटत नाही असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय, तर जाणीवपूर्वक विरोधी पक्षनेता नेमला जात नसल्याची टीका भास्कर जाधवांनी केली आहे। कालपासून नवी जी एक चर्चा सुरू आहे की शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय भास्कर जाधव साहेबांना काहीतरी विरोधी पक्ष नेतेपदाचं पत्र दिलेलं होतं, परंतु आता ते नाव बदललं जाण्याची शक्यता आहे अशी देखील चर्चा नागपूरमध्ये फार मोठ्या पद्धतीनं सुरू आहे। त्याच्यामुळे विरोधी पक्षनेता जाहीर करणं ही जबाबदारी आणि हे अधिकार विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या दोघांना आहेत आणि ते दोघेही सक्षम आहेत, ते योग्य तो निर्णय घेतील। नाव घेणं की न घेणं, परंतु सरकारनं स्वतःचं काम तर करावं, विरोधी पक्षनेतेपदाची निवड तर लावावी। त्यामुळं उद्धव साहेब माझं नाव घेतील की अन्य कोणाचं नाव घेतील तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे। त्यावेळेला त्या संदर्भामध्ये आपण भाष्य करू, परंतु सरकारनं पहिल्यांदा विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीचा कार्यक्रम लावला पाहिजे, त्यानंतर त्यावर भाष्य करणं उचित होईल।